नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत, जसं सगळ्यांना माहीत आहे, भारताची राजधानी दिल्ली, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, तशीच गडचिरोली जिल्ह्याची राजधानी वळसा. वळसेबद्दल जर बोलायचं झालं तर आज करणं एवढंच सांगू इच्छितो की उद्योगधंदे, ड्रामा आणि रेल्वे अशा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेला शहर. या शहराबद्दल जर बोलायचं झालं तर हा जो आता नुकताच रेल्वे स्टेशनचा नूतनीकरण झालेला आहे आणि त्या नूतनीकरणामध्ये जो इनॉग्रेशन आणि नवीन सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत एकदम, आणि रिकन्स्ट्रक्ट झालेला आहे एवढंच बोलू इच्छितो. बघू शकता तुम्ही माझ्या मागे, माझ्या बाजूला एकदम सुंदर असा देखाव्याचा लुक आहे आणि वातावरण पण एकदम आज लाभदायक आहे. एकदम हिरवगार, चारही बाजूला एकदम पावसाचं वातावरण बनलेलं आहे. आणि या व्हिडिओद्वारे फक्त एवढंच सांगू इच्छितो की जो रेल्वे स्टेशन बनलेला आहे वळसामध्ये, हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमात्र असा रेल्वे स्टेशन आहे जो वळसा शहरामध्ये, याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती चंद्रपूर टू बल्लारशा अशा रूटिंगने हा वळसा रूट चालतो. आणि या रेल्वे स्टेशनबद्दल जर बोलायचं झालं तर खूप पुराणा रेल्वे स्टेशन आहे. इथूनच आता गडचिरोलीला कनेक्टिव्हिटी होणार आहे, त्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि पहा ना, किती सुंदर असा एकदम युनिक वाटत आहे रेल्वे स्टेशन. एकदम जसं काही नागपूरचा रेल्वे स्टेशन म्हणा, मुंबईचा रेल्वे स्टेशन म्हणा, या पद्धतीने असं कन्स्ट्रक्शन बनवण्यात आलेलं आहे. आणि जो याचा एक फ्रेम जो म्हणतो आपण, तो फ्रेम एकदम खतरनाक या लुकमध्ये बनवण्यात आलेला आहे. आणि रेल्वे स्टेशनचा अंदरचा आम्ही व्ह्यू घेऊच, तो तर आम्ही तुम्हाला दाखवूच, पण त्या अगोदर आमचा उद्देश होता की जो आता काम झालेला आहे, नवीन रिकन्स्ट्रक्शन झालेला आहे स्टेशनचं, तो या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता. आणि जर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी कॉन्फिडन्स वाढवेल आणि तुमचं एक कमेंट्स माझ्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला सामर्थ्य आणेल. एवढंच बोलतो. धन्यवाद.